नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र कुलदीप ठाकरे. आज आपण जाणून घेणार आहोत कमी गुंतवणुकीत गाईच्या शेणापासून तयार करता येणाऱ्या 5 जबरदस्त आणि फायदेशीर व्यवसाय. होय, योग्य पद्धतीने केल्यास हे व्यवसाय तुम्हाला चांगले उत्पन्न देऊ शकतात. चला तर मग सुरू करूया. सर्वात पहिला व्यवसाय सेंद्रिय खत उत्पादन. गाईच्या शेणापासून उच्च दर्जाचे ऑर्गॅनिक खत तयार करता येतात. फक्त शेण, पाणी आणि सेंद्रिय कचरा एकत्र करून कंपोस्ट तयार करा आणि ते पॅकेजिंग करून शेतकरी, बागायतदार व रोपवाटिका यांना विक्री करा. गुंतवणूक कमी पण मागणी खूप जास्त. दुसरा अत्यंत फायदेशीर व्यवसाय बायोगॅस प्लांट. गाईचे शेण आणि इतर सेंद्रिय कचरा टाकून तुम्ही बायोगॅस तयार करू शकता. हा गॅस स्वयंपाकासाठी, गरम पाण्यासाठी किंवा वीज निर्मितीसाठी वापरता येतो आणि उरलेली स्लरी ती तुम्ही सेंद्रिय खत म्हणून विकू शकता. सरकारी अनुदान उपलब्ध असल्यामुळे हा व्यवसाय आणखी सोपा होतो. गाईच्या शेणाचा कागद आणि पॅकेजिंग. तिसरा व्यवसाय गाईच्या शेणापासून कागद आणि पॅकेजिंगचे साहित्य. हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण आजकाल इको फ्रेंडली वस्तूंची मागणी प्रचंड वाढली आहे. शेणातील तंतू वेगळे करून त्यापासून पेपर आणि बायोडिग्रेडेबल पॅकेजिंग बनवले जाते. नफ्याचा मार्जिन चांगलाच असतो आणि बाजार अजूनही नवीन असल्यामुळे कॉम्पिटिशनही कमी आहे. चौथा व्यवसाय धूप आणि अगरबत्ती बनवणे. गाईचे शेण, त्यात वर औषधी वनस्पती आणि इसेन्शियल ऑइल मिसळा. त्याचे काड्या तयार करा, वाळवा आणि तुमची धूपस्टिक तयार. भारतात या उत्पादनांना धार्मिक कार्यांमुळे खूप मोठी मागणी आहे. गुंतवणूक अतिशय कमी आणि नफा चांगलाच आहे. नैसर्गिक कीटनाशक उत्पादन. हा 5वा व्यवसाय. गाईचे शेण जाळून राख तयार करा, त्यात नैसर्गिक द्रव्य मिसळा आणि तुमचे ऑर्गॅनिक पेस्टिसाइड तयार. रसायनमुक्त शेती वाढत असल्यामुळे या उत्पन्नाची मागणी दिवसेंदिवस वाढतेच. मित्रांनो, गाईचे शेण हे कचरा नाही, हे एक मौल्यवान साधन आहे. कमी गुंतवणुकीत, कमी जागेत तुम्ही कोणते व्यवसाय तयार करू शकतात. उत्पादन वाढेल, पर्यावरण वाचेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मदत मिळेल. जर तुम्हाला कोणत्या व्यवसायाचा पूर्ण प्रोजेक्ट रिपोर्ट, खर्च, नफा तक्ता किंवा मशिनांची माहिती हवी असल्यास कमेंट नक्की करा. धन्यवाद. मी तुमचा मित्र कुलदीप ठाकरे. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.